अहिल्यानगर ते पुणे बस सेवेला 77 वर्ष पूर्ण या एसटी बसचे चालक किसनराव राऊत तर वाहक लक्ष्मण केवट होते। वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरकरींनी या बसचं उद्घाटन केलं होतं। जळगावात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 16 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। टँकरसह अधिगृहित विहिरींच्या संख्येत वाढ। चाळीसगाव तालुक्यात 11 विहिरी अधिगृहित करण्यात आल्या आहेत। बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच। लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांची बदली। मोठमोठ्या कारवायांमुळे शंकर शिंदेंचं नाव चर्चेत होतं। जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं नागरिकांकडून स्वागत। अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप अखेर 3 दिवसांनंतर मिटला। वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती। शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू। नागपुरात हुक्का पार्लरवर कारवाईत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत 43 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं। कारवाईमुळे अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले। गोंदियाच्या गोठणगावमध्ये चिमुकलीवर बिबट्याचा हल्ल्यात चिमुकली जखमी। ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरू। बीडच्या आष्टीमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं नुकसान। अवकाळी पावसामुळे 1 एकर शेतातील लाल टोमॅटोचा चिखल झाला। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू। झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरात पाणी पोहोचतं। तुळजाभवानी देवीच्या भाविकांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण।